मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सत्ताधारी शिवसेनेकडून आंदोलन सुरू असून मागील काही तासांपासून पालघरमधील चारोटी टोलनाक्यावर टोल वसुली न करताच वाहने सोडण्यात येत आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची सध्या दुरावस्था झाली असून एका बाजूला काँक्रिटीकरणाचं काम सुरू असतानाच या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते। या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस या महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असून काँक्रिटीकरणाचं काम देखील निकृष्ट दर्जाचं होत असल्याने शिवसेना शिंदे गटाकडून आज या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। तर हे आंदोलन सरकार विरोधात नसून प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदारांविरोधात असल्याचा खुलासा शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी केला आहे। बघा, मुंबई अहमदाबाद महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे। या मार्गावरनं गुजरात, डहाणू, पालघर, वसई, पुढे जाऊन नायगाव ह्या इकडचे जवळपास हजारो लाखो प्रवासी रोजच्या आपल्या कामाच्या निमित्ताने प्रवास करत असतात। वाहतूकदार व्यापाराच्या माध्यमातून वाहतूक करत असतात आणि वेगवेगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याकरता शासनाने आणि केंद्र सरकारने हा शेकडो कोटीचा रस्ता आज बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे। परंतु आपण बघतोय गेल्या काही महिन्यांपासून हा ठेकेदार जो आहे अगदी मुजोर पद्धतीने आणि नियोजन शून्य कारभारामुळे त्याला वाटते तशा पद्धतीने पॅचेसमध्ये काँक्रिटीकरणाचं काम करतोय। कुठल्याही स्वरूपाचं जर ट्रॅफिक झालीच तर काय आपण केलं पाहिजे त्याचं नियोजन नाही। आज तुम्ही बघताय की गेल्या महिनाभरापासून तर पावसामुळे त्या काँक्रिटीकरणाला मोठे मोठे खड्डे पडले आहेत। म्हणजे अत्यंत निकृष्ट स्वरूपाचं कुठल्याही प्रकारचं प्युरिफिकेशन त्याचं हे न करता त्यांनी काम केलंय। म्हणजे मला वाटतं की साधा आपण घर करताना जे काँक्रीट करतो त्याचाही दर्जा त्यांनी वापरलाय, काही शंका लोकांच्या मनामध्ये उपस्थित होतोय। कारण तासन तास ट्रॅफिक, त्यामुळे सर्वसामान्य होणारा त्रास आणि रोजच्या रोज लोकांना प्रश्न पडतो की आज आपण महामार्गाने प्रवास करायचा की नाही करायचा। म्हणजे अशी व्यवस्था जर शासनाने चांगल्या उद्दिष्टाकडे निर्माण केली असेल आणि यामुळे पालघर जिल्ह्यातल्या लाखो प्रवाशांना सर्वसामान्य जनतेला त्रास होणार असेल तर त्याकरता शिवसैनिक एकवटलेला आहे। आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे लोकांना लोकाभिमुख काम करण्याचं काम त्यांचं असतं। व्यवस्थेतून माध्यमातून लोकांना दिलासा मिळावा ही भूमिका असते। फक्त आपल्या बाळासाहेबांनी शिकवलंय, दिघे साहेबांनी शिकवलंय की ज्या वेळेला एखादी गोष्ट लोकांच्या व्यवस्थेत ही लोकांकरता हानिकारक होत असेल त्यावेळेला त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे आणि त्या लोकांना शिवसेना स्टाईलने वटणीवर आणलं पाहिजे। म्हणून या पालघर जिल्ह्यातल्या वसईपासून ते तलासरीपर्यंतच्या लोकांना दिलासा मिळावा, वाहतूकदारांना दिलासा मिळावा याकरता हे शिवसेनेच्या आमच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचं इशारावजा आंदोलन आहे। आणि हा इशारा हा NHAI आहे, हा इशारा ठेकेदाराला आहे, हा इशारा प्रशासनाला आहे, हा इशारा व्यवस्थेला आहे की हे जे महामार्ग आहे या महामार्गाच्या माध्यमातून लोकांना सुरळीत सुरू झाले पाहिजे, खड्डे मुक्त झाले पाहिजे। आणि या ठेकेदारावर ज्याने आतापर्यंत 40च्या वर बळी घेतले, तुम्ही सांगा मला की आज या कामामुळे जर 2 महिन्यामध्ये 3 महिने 40 बळी जात असतील त्याची जबाबदारी कोणाची आहे? याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, FIR लॉन्च झाली पाहिजे आणि जोपर्यंत हा रस्ता सुरळीत होत नाही तोपर्यंत विरार आणि चारूचा टोल नाका बंद झाला पाहिजे। हा आग्रही भूमिकेचा आजचा आमचं इशाराबाजा आंदोलन आहे। आणि या आंदोलनातून जर ह्याला धडा मिळाला नाही, शिकला नाही तर आम्ही सांगतोय त्यांना हा शिवसैनिक आज पेटला तो व्यवस्था कुठलीही बघत नाही। लोकांना दिलासा देणं, लोकांना न्याय देणं आणि शासन व्यवस्था लोकांकरता काम करायला भाग पाडणं हे शिवसैनिकांचं काम आहे। त्यामुळे आजचं आंदोलन इशाराबाजा आहे आणि मला खात्री आहे या माध्यमातून व्यवस्था सुरळीत करतील आणि लोकांचा दिलासा देण्याचं काम त्यांनी करावं। अन्यथा शिवसैनिकांचं आंदोलन दिवसागणिक याच्या आंदोलनाची धार ही तीव्र होत जाईल हे मात्र नक्की। सर्वसामान्य लोकांचा असा विचार आहे की सरकारचा प्रशासनावर वचक राहिला नाही। 100% वचक आहे, अंकुश आहे। परंतु ज्या वेळेला काही वेळेला बघा आपण हा रस्ता हा महामार्ग आहे आणि ज्या वेळेला शासनाने हे जे काम काढलं हे लोकांना दिलासा देण्याकरता काढलं आहे, लोकांना लोकाभिमुख काम व्हावं म्हणून काढलं आहे आणि म्हणूनच आज चांगल्या स्वरूपाचं काँक्रिटीकरणाचं काम करण्याचा मानस हा केंद्र सरकारने व्यक्त केला आणि त्याची इम्प्लिमेंटेशन व्हावी याकरता प्रशासन काम करतं। परंतु काही ठेकेदार असे असतात की त्यांना वाटतं आम्ही खूप काहीतरी मोठे आहोत, आमचा काहीतरी वचक आहे आणि ज्या वेळेला असे काही लोक निर्माण होतात तेव्हा अशा लोकांना वटणीवर आणण्याकरता कधी कधी शासनाला पण आपला चाबूक ओढावा लागतो। त्यामुळे चाबूक ओढण्याचं काम हे शिवसैनिक करतायत। त्यामुळे हे आंदोलन हे सरकारच्या विरोधात नाही, हे धाडस असावं लागतं सरकारच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पण की ज्या वेळेला व्यवस्था ही लोकांच्या विरोधामध्ये काम करायला लागते तेव्हा त्यांना सांगणं की तुमचं काम हे शासनाने चांगल्या पद्धतीने रस्ते बनवणं हे आहे। याकरता हे जे आंदोलन आहे या NHAIच्या व्यवस्थेच्या ठेकेदाराच्या आणि त्याच्या मुजोरी वृत्तीविरुद्ध आहे आणि लोकांना दिलासा देण्याकरता आहे। शेवटी शासन लोकांकरता काम करत असतं आणि शिवसैनिक हा अहोरात्र लोकांकरताच काम करत असतो। म्हणून ही व्यवस्था ही शासनाच्या विरोधात नाही तर व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपलं आंदोलन आहे।